मोठा कृपावंत आहे, किती कृपावंत आहे. अरे त्याला भक्तीमध्ये, परमार्थामध्ये, साधनेमध्ये दीन झालेले भक्त किती आवडतात, बहु आवडतात. त्यांच्यावरती जगाचा बाप कृपा करतो. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात कृपावंत कीती, 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 कृपावंत कीती. कृपावंत किती दीन बहु आवडते. म्हणून तो जगाचा बाप कृपा करतो भक्तावरती, पण कोणत्याही भक्तावरती नाही. तुम्हाला काही बोर वाटते का? हा, काही जड जाऊ राहिलं का? काही काही भागात आमच्याकडे जर असं जर कधी चिंतन सांगितलं तर लगेच लोक सिग्नल देतात. कळलं का? जे आमच्या पुढे देतात सिग्नल. लोकांना ऐकायची सवय आहे काय, झुमकावाली पोर नाही का? आता काही काही आमच्या महाराज लोकांनी तिच्यावर चाली बसवल्या, ऐकले असतील तुम्ही. तसा तमाशा ऐकायची सवय जगाला पडली. पण तुकोबारायचं प्रमाण बोलतोय तुम्हाला. देवाचे चरित्र लावडे सर्वता, देवाचे चरित्र आवडते सर्वा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड हे विनोदाची कथा देवाचे चरित्र लावणे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे. विनोद फक्त 2 तासामध्ये तुम्ही हसणार, पण जीवनाची हानी किती करणार आहे तुम्ही ऐका. विनोद ऐकून कोणाचं भलं झालं नाही.
अध्यात्माचे विचार ऐकल्यानंतर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. एवढा कृपावंत आहे, अनेक भक्तांवरती कृपा करतो. भक्त किती प्रकारचे, भक्त कोणाला म्हणतात, कोणाला म्हणतात, याच्यासाठी ओवी दिली माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी दिली, गीतेमध्ये श्लोक दिला. 4 प्रकारचे भक्त आहे. किती? 4 प्रकारचे भक्त आहे. पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिसरा अर्थार्थ जाणीजे, चौथा ज्ञानी. या 4 प्रकारचे भक्त आहे. आणि अशा भक्तांवरती जगाचा बाप कृपा करतो. आर्त भक्त झाली द्रौपदी, ज्ञानी भक्त झाला मारुती राया. आणि अशा भक्तांकडे जगाचा बाप त्यांच्याकडे येतो, त्यांच्यावरती कृपा करतो. जगाच्या बापाला ते भक्त फार मोठे आवडतात. संत आवडतात. भक्त आणि संत एकच आहे. ऐका, प्रत्येक संतांवरती कृपा केली. कारण इथं तुकोबाराने शब्द वापरला, कृपावंत. किती किती आहे त्याचं मोजमाप करता येत नाही. किती? बहु. कृपावंत किती? बहु आहे तो. आणि त्याला भक्त किती आवडतात. प्रत्येक समाजामध्ये संत झाले, प्रत्येक समाजामध्ये संत आहे. ऐका, कबीर मोमी मलतीप मुसलमान, कबीर मोमी मलतीप मुसलमान, कबीर मोमी मलतीप मुसलमान, कबीर मोमी मलतीप मुसलमान, कबीर 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 मोमी मलतीप मुसलमान, हे कबीर मोमी मलतीप मुसलमान, कबीर 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 लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सनाला विधान विष्णुदास, सनाला विधान विष्णुदास, रेगा विधान विष्णुदास, रेगा विधान विष्णुदास. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, हे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म कर्म झाला नारायण, कर्म धर्म झाला नारायण, कर्म धर्म झाला नारायण, कर्म धर्म झाला नारायण. कबीर मुनीम लतीफ मुसलमान, सेना नावे जान विष्णुदास, चोखा मिळा बंका जातीचे महार, कानोपात्रा कोदू पिंजारी तो दादू. अनेक संत झाले, अनेक भक्त झाले. त्यांच्यावरती जगाच्या बापानं कृपा केली, कृपा केली. त्याला भक्तीमध्ये परमार्थामध्ये दिन झालेला भक्त किती आवडतो, तर बहु आवडतो. बहु बहु. अनेक भक्तांवरती कृपा केली, उदाहरण दिली. श्रीमद भागवत कथेमध्ये उदाहरण दिलं. कुठलं? सुदामा ब्राह्मण. सुदाम देवावरती जगाच्या बापानं कृपा केली, सोन्याची नगरी दिली. कुठे गेला? जम्बूया दीप माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देवा विठू पाटील गंगेला. चला जाऊ, चला 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 जाऊ दया खाया, काही भोजन मागाया. हे जम्बूया दीप मागे एक पंढरपूर गाव, जगाच्या बापाकडे गेला, त्याच्याकडे सर्व आहे. ऐका, यश श्री अवधार्य ज्ञान वैरागेश्वर. जगाच्या बापाने त्याला सोन्याची नगरी दिली, पण भक्तीत झाला दिन.
दिन झालेला भक्त जगाच्या बापाला आवडतो म्हणून सुदामजी. दिन या शब्दाचा शास्त्रकार बोलतात, महात्म्याच्या मुखातलं उद्गार आहे. दिन या शब्दाचा अर्थ म्हणजे भिकारी समजू नका. भिकारी असतील पण परमार्थातला भिकारी वेगळा. तो कोबरायाने स्पष्ट बोलला, होईल भिकारी पंढरीचा वारकरी, तो भिकारी. दिन या शब्दाचा. अशा भक्तांवरती कृपा केली. पंढरपुरामध्ये आषाढी कार्तिकीचे कट्टर वारकरी आहे. आषाढी ज्यांच्या जीवनामध्ये चुकत नाही, टळत, हजारो कामं बाजूला राहू देतात, पण पंढरीची वारी आली की मग मनाला वेद लागते. संपदा सोडा नावडी मनाला लळा. फक्त मन तिकडे ओढ घेते. कुठं? चला मनाला वेद. घरी मन लागत नाही म्हणून संपदा सोडा नाला आवडे मनाला. तिकडे वेद लागलं आणि तिथं गेल्यानंतर म्हटले, महाराज 84चा फेरा फिरलोय, बारीत फिरलोय आणि रावडात आलो. रावडामध्ये एका संताचं दर्शन झालं. ती संत आहे श्री, जिचं दर्शन पहिल्यांदा घेतल्याशिवाय जगाच्या बापाच्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होत नाही. तिचं नाव आहे काणोपात्रा. तिचं नाव आहे काणोपात्रा. काय तिच्यावरती केवढी मोठी कृपा केली जगाच्या बापा. मी पणाची निवृत्ती व्हावा म्हणून पहिला निवृत्ती आहे. मी पणाची निवृत्ती व्हावा म्हणून पहिला निवृत्ती आहे. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरे ज्ञानदेव आहे. एकदा का ज्ञान प्राप्त झालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरी सोपा नाही. एकदा का जीवनाचा मार्ग सोपा झाला रे झाला की मग आत्मा मुक्त होतो. ती मुक्ताबाई आहे. त्या 4 संतांचं ज्या वेळेला दर्शन झालं श्री संतांची या माता चरणावर, माऊली मी ऐकलंय तुमची कीर्ती किती आहे. हो, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा आरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. अरे ज्ञानोबा 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 माझा. एवढा मोठा अधिकार माऊली तुमचा आहे. एवढा मोठा अधिकार माऊली तुमचा आहे. हो, आणि माझा उद्धार करा. तुम्ही उद्धार करा. जीवानं रडावं पण कोणाच्या जोड? आमदाराच्या जोड? हा, तलाठ्याच्या जोड? नाही की आमचं गेलं क्षेत्रान वाहून पावसामुळे. तलाठी दादा तेवढी कृपा करा आमच्यावरती. अरे त्याच्या जोड नका लढा दादा. लढा लावायचा असेल तर जगाच्या बापाशी लावा. ऐका, जगाच्या बापाच्या जोड रडा, संतांच्या चरणापाशी रडा. संत तुमच्या जीवनातलं मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. संत तुमच्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, आज रेड्याचं मंदिर आहे. आज रेड्याचं मंदिर, आज खांबाचं मंदिर आहे. का? संतांच्या संगतीत राहिला म्हणून जीवनाचा उद्धार झाला. ऐका, एवढं मोठं संतांचं महत्व आहे. अरे ज्या वेळेला माऊलीला म्हणते काणोपात्रा, माऊली माझा उद्धार करा. बेटा कोण तू? माझं नाव काणोपात्रा आहे. तुझ्या बापाचं नाव काय? म्हटले बापाचा पत्ता नाही. कारण एका वेश्येची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली. काणोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. मी एका वेश्येची मुलगी आहे. माझा बाप कोण आहे मला माहित नाही, पण माऊली माझा उद्धार कसा होईल, माझ्या जन्म मरणाचा सोहळा कसा साजरा होईल, मला मार्ग दाखवा, मार्ग दाखवा. माऊली म्हणतात, अगं तुला जर तुझा उद्धार करायचा असेल तर रावडात नाच. कुणाच्या? पांडुरंगाच्या रावडात नाच. जो विठीवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, तो जगाचा बाप आहे. त्या जगाच्या बापाच्या रावडात नाच. नाचायला लागली. बिदरच्या बादशाचं लक्ष गेलं. मुलगीला बघितलं, किती सुंदर होती, किती स्वरूपवान होती. शिपाई मागे लावले, काणोपात्रा हाती सापडले नाही. रात्री पुन्हा पांडुरंगाचं रावड गाठलं आणि जगाच्या बापाला सांगावं, देवा अरे जसं दूध पवित्र आहे तशी ही संपूर्ण अंगानं पवित्र असणारी मी काणोपात्र आहे.
आतापर्यंत माझ्या या देहाला कलंक लागला नाही. मी वेशीच्या पोटी जरी जन्म घेतला असेल पण मी माझ्या देहाला कलंक लावला नाही देवा. आणि मी जर कधी हाती सापडली आणि माझ्या देहाला जर कधी कलंक लागला तर तुला मी माफ करणार नाही, तुला मी माफ करणार नाही. जगाच्या बापाच्या चरणावरती प्राण सोडला मुलीनं, प्राण सोडला. सकाळी काकडा चालू झाला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेढ गरुडा परिदाटला. जगाच्या मालकाचा काकडा चालू झाला आणि बडव्याचं लक्ष गेलं. म्हटलं रे मंदिर पवित्र होतं, पवित्र करून टाकलं. कोण ही मुलगी? जाळा तिच्या देहाला. कुठं? वाळवंटात. अनंत शास्त्रीने सांगितलं खबरदार तिच्या देहाला हात नका लावा. जगाचा बाप जसा मार्ग सांगेल मी तसं केल्याशिवाय राहणार नाही. ओ जगाचा मालक मला मार्ग दाखवेल तसं मी तिच्या देहाच्या सोबत करेन. कानोपात्रीचं प्रेत इकडनं आहे, अनंत शास्त्री तिकडनं झोपलेले आहे. रात्रीचा 1 वाजला. जगाच्या बापाला करुणा आली. त्याचा स्वभाव आहे करुणावंत आहे, कृपावंत आहे. जगाच्या बापानं आवाज दिला, हे अनंता, हे अनंता, कानोपात्र पवित्र पा, कानोपात्र पवित्र पा. माझी कानोपात्र पवित्र आहे रे, संपूर्ण अंगानं पवित्र आहे. आणि अशी कानोपात्रेला माझ्या पुढे स्थान दे बाबा. जगाच्या बापानं प्रेताची भीज तयार केली, अनंत शास्त्रीला उचलायला लावली. अनंत शास्त्रीने विचारलं जगाच्या बापाला, देवा अरे सांग ना कुठं टाकू? म्हटले टाक ना खडकात. ज्या जागीत पीक तयार होत नाही, ज्या जागीत रोपट तयार होत नाही, ज्या जागीत बीज वृक्षाच्या रूपात येत नाही, तशा जागेवरती बीज टाकली. जगाच्या मालकाची अद्भुत शक्ती, दिव्य शक्ती त्या बीजाचं झाड झालं. ते झाड कानोपात्रा. जगाच्या बापानं सांगितलं माऊलीच्या सोड्यात लाखो वारकरी येतील, माझ्या देहूच्या तुकोबाबाच्या तुकाराम बाबाच्या वारीमध्ये सोड्यामध्ये लाखो वारकरी येतील, अनेक वारकरी येतील रे. पण पहिल्यांदा माझ्या कानोपात्रीचं दर्शन घ्यावं लागेल, तरच माझ्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात दीन बहु आवडते. म्हणून कृपावंत किती त्याचा स्वभाव आहे, कृपावंत. अरे त्याचा कृपावंत स्वभाव आहे आणि त्याला दीन भक्त आवडतात. म्हणून तुकोबाराय बोलतात दीन बहु आवडते. आणि म्हटले महाराज तुमचा जगाचा बाप आणखी भक्तासाठी काय करतो रे? त्यांच्या संसाराचं सगळं काम जगाचा बाप करतोय. अभंगाच्या दुसऱ्या भार माये माता 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 कुमाई